हॅलो एव्हरीवन, मी कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज आपण बनवणार आहोत ज्या माळा असतात ना, म्हणजे वुलनच्या, म्हणजे डोअरला साईडला हँगिंग करतो ना आपण माळा, त्या आपण बनवणार आहोत। तर त्या मी कशा पद्धतीने बनवते, काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी, आणि त्या मी कुठे वापरणार आहे ते तर मी तुम्हाला जेव्हा मी लावेन त्यावेळेस तुम्हाला दाखवेन। पण सध्या मी आता ते कसे बनवते आहे ते आपण बघूया। चला आता तर जे आपण डोअर हँगर्स जे बनवणार आहोत ते आपण कुठेही यूज करू शकतो। डेकोरेशनसाठी तुम्ही यूज करू शकता किंवा डोअरला यूज करू शकता। त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे ते म्हणजे हे जे म्हणजे वरती हँगिंग करायला, खेळ्यामध्ये हँग करायला हे जे असतात ना प्लास्टिकचे, ते स्टीलमध्ये सुद्धा मिळतात, ते लागणार आहे। असे आपल्याला पॉपकॉर्न लागणार आहे, ते वुलनचे आहेत पॉपकॉर्न। ते हा इथे गोधडीचा धागा, हे पण काही कलरफुल्स पॉपकॉर्न आहेत ते इथे लागणार आहेत। हे गोल्डन मोती आहेत, हे व्हाईट मोती आहेत, आणि हे आपल्याला जे स्टार असतात ना ते लागणार आहे। चला तर मग बघूया। तर इथे मी ही गोधडीची सुई जी असते ती घेतलेली आहे, आणि हा गोधडीचा धागा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, आणि 2 फेरे करायचे आहेत म्हणजे ते तुटणार नाही। अशा प्रकारे 2 फेरे करून घ्यायचे आणि आपल्याला सुईमध्ये घालून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। तुम्हाला जेवढ्या साईजचं हँगिंग बनवायचं आहे तेवढ्या साईजचा तुम्ही धागा घ्यायचा आहे, म्हणजे जेवढी लेंथ हवी असेल तेवढी। तर इथे अशा प्रकारे हे मी सुईमध्ये घालून घेते आहे, आणि तर अशा प्रकारे आपल्याला हे सुईमध्ये घालून घ्यायचा आहे धागा। 2 डबल धागा असा आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कोणते मोती हवेत, म्हणजे गोल्डन मोती किंवा व्हाईट मोती, क्रीम मोती, जे कुठले मोती हवे असतील, यूज करायचे असतील ते वाले घ्यायचे। तर आधी आपल्याला एक मोती, ही जी मोत्यांची माळ आहे त्यातला आपल्याला एक मोती घ्यायचा आहे। तर ही जी हे जे माळेचं तुम्ही जे लाईन्स बघताय, तर हे तुम्हाला होलसेल मार्केटमध्ये कुठेही मिळून जातील। जनरली 100, 120, 150पर्यंत येते, म्हणजे साईजवर डिपेंड असते। तुम्ही केवढी मोठी साईज घेता मोत्यांची त्याप्रमाणे त्याची प्राईज असते। तर ही पूर्ण जी 10 माळा आहे त्यामध्ये, तर ही मला आय थिंक 120ला मिळालेली। तर हे असे मी एक त्यातली माळ काढून घेतली आहे, आणि आपल्याला आधी एक मोती घालायचा आहे, आणि त्याला खालून म्हणजे मोती सुईमध्ये घालून त्याला परत त्याच सुईमध्ये उलटा फिरवायचा आहे। तुम्ही बघू शकता जसं मी करते तसं, आणि त्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो तिथे सिक्युअर होतो मोती, आणि खाली पटकन ते निघणार नाही काही। आणि त्याच्यावर आपल्याला हे जे आपण घंटीचं जो हे घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं आता ती मोती घातल्यामुळे ती घंटी जी आहे ती तिथे सिक्युअर झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जसं बनवायचं आहे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही डिझाईन करू शकता। तर मी इथे मोती घालणार आहे, आधी मोती घालते। तर 3, 4 किंवा 5, म्हणजे तुम्हाला जेवढे मोती घालायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये मोती घालून घ्यायचे। तर इथे मी 5 मोती घालून घेतले ते गोल्डनवाले, आणि आता मी त्यामध्ये व्हाईट मोती घालणार आहे। तर आधी मला असं वाटत होतं की व्हाईट मोती छान दिसेल, म्हणून मी व्हाईट मोती घालून घेतला, पण नंतर असं वाटलं की तो चांगला दिसत नाही आहे, तेवढा असा छान वाटत नाही, म्हणून मी पुन्हा तो व्हाईट मोती काढून घेतला। आणि डायरेक्ट जे आपले पॉपकॉर्न आहे, तर मी इथे येल्लो कलरचं बनवण्याचा विचार चालू आहे माझा, म्हणजे सिंगल कलर। तुम्ही मल्टी कलरमध्ये सुद्धा हे करू शकता पॉपकॉर्न, म्हणजे 5 मोती त्याच्यावर एक पॉपकॉर्न, 5 मोती किंवा त्याच्यावर एक पॉपकॉर्न वेगळ्या कलरचा असे। तर मी इथे फक्त मला सिंगल कलरच करायचा होता, म्हणून मी हे येल्लो कलरचे जे पॉपकॉर्न आहेत ते त्यामध्ये घालून घेतला एक पॉपकॉर्न अशा प्रकारे। आणि अशा प्रकारे पॉपकॉर्न घालून झालं की त्याच्यानंतर परत आपल्याला 5 मोती घालायचे आहेत, आणि पुन्हा पॉपकॉर्न घालायचं आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला सेम ही प्रोसिजर करून घ्यायची आहे। आणि तुम्हाला जेवढं मोठं पाहिजे आहे, जेवढी लेंथ मोठी हवी आहे, कुठे तुम्हाला लावायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही तेवढ्या लेंथचं बनवून घ्यायचं आहे।
तर अशा प्रकारे आपलं एवढं लेंथचं बनवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मी हे एवढंच बनवलं आहे. ह्याच्यापेक्षा तुम्ही मोठेही बनवू शकता. आणि अशा प्रकारे सुंदर असे हँगिंग जे असतात ते इथे बनवून आपले रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत ते. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर मल्टी कलर कॉम्बिनेशन छान घेतलं असेल ना तर अजून छान वाटतं. तर अजून एक मी तुम्हाला दाखवते. मी एक बनवून ठेवलेलं होतं. हे मी डोअरसाठी साईड डोअरला जे लावतात ना त्याच्यासाठी हे बनवलेलं. तर हा सुद्धा मी सिंगलच कलर घेतलेला, पिंक कलर, आणि त्याला कॉम्बिनेशन व्हाईट क्रीमवाले मोती घेतलेले. आणि जी घंटी आहे ती मोठीवाली घंटी घेतलेली. आणि ते आता तुम्हाला मी जे स्टीलचं दाखवलं ते हँगिंग करायला खिळ्यामध्ये अडकवण्यासाठी ते तसं वर लावायचं असतं. तर अशा प्रकारे आपलं हे पिंक कलरचं डोअर हँगिंग रेडी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले डोअर हँगर्स रेडी आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.